श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना. येत्या 22 तारखेला म्हणजेच 22 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी आपली शारदीय नवरात्र सुरुवात होत आहे आणि प्रत्येक दिवसाला प्रत्येक देवीचं एक वेगळं रूप असतं. असं 9 दिवसाचे देवीचे 9 रूप, त्या देवीला प्रत्येक दिवसाला वेगळा पदार्थ आणि एक वेगळी माळ आपण अर्पण करत असतो आणि त्याचबरोबर प्रत्येक देवीचा हा रंगही वेगळा असतो. तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या माळेला कोणती देवी आहे, तिचा नैवेद्य काय आहे आणि तिला कोणती माळ घालायची आहे, तर हे आज आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले सोमवारी जी घटस्थापना होणार आहे तर त्याचा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:09 सुरू होईल. तर तो सकाळी साधारण 8:06 हा शुभ मुहूर्त असणार आहे. तर अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:49 सुरू होईल. तर दुपारी 12:38 आपल्याला हा काळ असणार आहे. तर या दोन्ही वेळामध्ये तुम्ही घटस्थापना, नवरात्र म्हणजेच देवीची स्थापना करू शकता. तर सर्वात पहिले सोमवारी जी पहिली माळ आहे तर त्या दिवशी पहिल्या माळेला पहिली देवी आहे ती म्हणजे शैल्यपुत्री. तर या देवीचा नैवेद्य आहे जे की आपण घी म्हणतो, म्हणजेच गाईचं तूप या दिवशी नैवेद्य दाखवायचा. तर पहिल्या माळेला सोनचाफा किंवा मग पिवळी जी काही फुले असेल तर त्याची माळ करून देवीला अर्पण करावी आणि या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे पांढरा. तर दुसरे माळ, या दिवशी देवी ब्रह्मचारिणी आहे. तर नैवेद्य हा साखर किंवा पंचामृत आणि माळ आहे ती म्हणजे अनंताची फुलं किंवा मोगरा, चमेली या फुलांची तुम्ही माळ अर्पण करू शकता आणि या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे लाल. तर तिसरी माळ आहे चंद्रघंटा देवी. तर या देवीला दूध किंवा दुधापासून जे काही पदार्थ किंवा मिठाई बनवली जाते तर ही मिठाई देवीला अर्पण करतात. तर चंद्रघंटा या देवीला आजच्या दिवशी निळी फुले किंवा गोकर्णाची फुले तुम्ही याची माळ करून अर्पण करू शकता आणि या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे निळा. तर चौथी माळेला देवी आहे कुष्मांडा. तर या देवीचे नैवेद्य आहे मालपुवा किंवा म्हणजे काही फळे असेल तर ती फळे अर्पण करावी आणि माळ आहे ती म्हणजे केशरी, भगवी किंवा अबोली, तेरडा, तिळाची फुले यासारखे तुम्ही फुलं हे अर्पण करू शकता आणि आजच्या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे पिवळा. तर पाचव्या माळेला देवी स्कंदमाता आहे आणि या स्कंदमाता देवीला नैवेद्य म्हणून केळी ठेवली जाते आणि पाचव्या माळेला बेल अर्पण केलं जातं. तर या दिवशीचा रंग आहे हिरवा. सहाव्या माळेला देवी कात्यायनी आहे आणि या देवीला गोड पान किंवा मग मध अर्पण करता आणि कर्दळीसारख्या फुलांचा माळा अर्पण केली जाते आणि या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे राखाडी. तर सातव्या माळेला देवी कालरात्री आहे. तर या देवीला नैवेद्य म्हणून गूळ किंवा गुळापासून जे काही पदार्थ बनवले जातात ते पदार्थ बनवावे आणि त्याचा नैवेद्य दाखवावा. तर या दिवशी माळ आहे झेंडू किंवा नारंगीचे फुलं यासारखी तुम्ही फुलांची माळ देवीला अर्पण करू शकता आणि या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे केशरी. तर आठव्या दिवशी देवी आहे महागौरी. तरी या देवीला नैवेद्य म्हणून नारळ किंवा नारळापासून खीर बनवली जाते, ती खीर या दिवशी अर्पण केली जाते. तर या दिवशी देवीला माळ म्हणून तांबडी
किंवा मग कमळ, जास्वंद, कण्हेर या फुलांची माळ अर्पण करावी. आणि या दिवशीचा रंग आहे तो म्हणजे मोरपंखी. तर 9वी माळ आहे, तर 9व्या माळेला सिद्धिदात्री ही देवी आहे. तर या देवीला हलवा, पुरी किंवा मग चणे यांची भाजी याचा नैवेद्य दाखवला जातो. तर या देवीला आजच्या दिवशी शेवटच्या माळेला कुंकुमार्चन केलं जाते. म्हणजेच लाल फुलं अर्पण करा किंवा मग कुंकुमार्चन करा. तर कुंकुमार्चन कसं करतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगेल. तर या दिवशीचा रंग आहे गुलाबी. या प्रकारे आपल्याला प्रत्येक दिवसाला प्रत्येक देवीचे रूपाची पूजा करायची आहे, तिला नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि प्रत्येक दिवसाची ही वेगळ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे. त्या दिवशीचा प्रत्येक दिवसाचा रंग हा वेगवेगळा आहे. तर ही झाली आजची एवढी 9 दिवसाची, 9 रूपांची, 9 नैवेद्याची आणि 9 माळांची माहिती. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो काही नैवेद्य दाखवतो ती देवी तर अर्पण म्हणजे तो नैवेद्य हा स्वीकार करतच असते. परंतु आपण असं एक फळ आहे की ते देवीला नैवेद्य किंवा अर्पण केला जात नाही त्याचा, तर ते म्हणजे अंजीर हे फळ किंवा जांभूळ यासारखे फळं देवीला अर्पण केले जात नाही. कारण हे फळं तामसिक फळ म्हणून म्हटलं जातं. म्हणून अंजीर किंवा जांभूळ यासारख्या पदार्थांचा चुकूनही नैवेद्य दाखवू नका. तुमच्याकडं जर कदाचित हे फळ किंवा फुलं किंवा दूध अर्पण नाही करता आले तरीही चालते. साधे आपली दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही देवी ही आपला प्रसाद हा स्वीकार करते. शेवटी मनाभावे केलेली पूजा देवीला स्वीकार करा आणि तिचे नमस्कार करा. एवढंच देवीला खूप पुष्कळ आहे आणि आपली कुळाचा उद्धार करणारी देवी आहे. तर तिची सेवा केल्याने अखंड सौभाग्य राहतं. आपल्या घरात सुख, समृद्धी आणि नक्कीच भरभराटी होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.